काशीखंड कथासार अध्याय 7 विष्णुदूत शिवशर्मा संवाद यमलोकाचे वर्णन। शिवशर्मास घेऊन विष्णुदूत वैकुंठात जात असताना त्यांच्या पवित्र सूक्ष्म देहामुळे वाटेत कोठेही यमलोकात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या नाहीत। त्याला सर्व लोकांतून चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते व प्रेतात्मे दिसत होते। जे जे काही दिसले त्याबद्दल शिवशर्मा विष्णुदूतांना विचारत होता व विष्णुदूत सर्व काही समजावून सांगत होते। वाटेत जाताना त्यांना नरक दिसला। त्या नरकास 3 महाद्वारे होती। त्या 3 दारांना काम, क्रोध, लोभ अशी नावे दिली होती। विष्णुदूत शिवशर्मास म्हणाले, याला नरक असे म्हणतात। या नरकाचे तामिश्र, अंधामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, अशीपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, सरंश, तृप्तश्रुमी, वर्जकटक, शाल्मली, वैतरणी, पीयूद, प्राणरोध, विश्वसन, लालाभक्ष, सारमेवादन, अविचे व अयनापान असे विभाग पडतात। याशिवाय अजून 7 विभाग आहेत। जो मनुष्य आयुष्यात अनेक पापकर्म करतो त्याला यम यापैकी एका नरकामध्ये ढकलून देतो। जे नेहमी खोटे बोलून व्यापार चालवतात, मान्यांचा अपमान करतात, कुच्या पाठीमागे लागून स्वतःच्या जन्मदात्यास विसरून जातात, परपुरुष किंवा परस्त्री यांची अभिलाषा धरतात, दुसऱ्याचा मानसन्मान त्यांना पाहावत नाही, आयुष्यभर ज्यांच्या हृदयातील दुष्टपणा जात नाही व व्यभिचार सर्वश्रेष्ठ आहे असे मानतात, जे दुसऱ्यांना मान देत नाहीत, जे आयुष्यभर नामस्मरण, देवाची पूजा अर्चा करत नाहीत, स्वतःला असलेले ज्ञान दुसऱ्यांना दान करत नाहीत, अन्नदान करीत नाहीत, ज्यांचे पैशावर जीवापार प्रेम असते, जे आयुष्यभर सत आहार, सत आचार, सद्विचार, उच्चार याचे पालन करत नाहीत, जे अनेक पापकर्म करतात, अशा लोकांना या भयंकर नरकात खितपत पडावे लागते। अशा लोकांना 30,000 वर्ष यमदूत विविध दंड देत असतात। 10,000 योजने विस्तीर्ण असा हा नरक आहे। येथे प्रेतात्म्यांना भूक लागली तर अन्न देत नाहीत, तर उलट चाबकाने फटके मारतात। तहान लागली तर उकळते तेल पिवायला देतात। झोपण्यासाठी अणकुचीदार काट्याची शय्या देतात। मोठमोठ्या खाईमध्ये ढकलून देतात। तप्त लोखंडाचे सर्वांगाला चटके देतात। अशा प्रकारे प्रेतात्म्यास भयंकर हाल सोसावे लागतात। पुढे विष्णुदूतांनी शिवशर्मास राक्षसलोक दाखवला। पुढे ते गंधर्व लोकात आले। तेथे शिवशर्मास अनेक यक्ष, गंधर्व, अप्सरा दिसल्या। त्या गंधर्व लोकात नृत्य, गायन, वादन सुरू होते। काही वेळानंतर त्यांना यमलोक दिसला। विष्णुदूत शिवशर्मास म्हणाले, हे बघ, याला यमलोक म्हणतात। मृत्यूदेवता यमाचे येथे मंदिर आहे। या मंदिरात यमाच्या मदतीसाठी एक हिशोब तपासनीय असतो, त्याला चित्रगुप्त असे म्हणतात। हा चित्रगुप्त पृथ्वीवरील सर्व लोकांच्या पापपुण्याचा हिशोब आपल्याला नोंदवहीत टिपून ठेवतो। पृथ्वीवरील सर्व हिशोब तपासणीचा या चित्रगुप्त मुख्य आहे। त्याने लिहिलेल्या सर्व हिशोबावरून यम हुतात्म्यास स्वर्ग किंवा नरक देत असतो। पृथ्वीवरील सर्व माणसे पैशाचा हिशोब करण्यामध्ये आपले अनमोल आयुष्य वाया घालवतात। हा हिशोब आवश्यक आहे,
पण मृत्यूनंतरच्या हिशोबाची पण त्यांनी आठवण ठेवली पाहिजे. विष्णुदूतांनी शिवशर्मास बरेच काही सांगितले व म्हणाले, शिवशर्मा, तू पुण्यवान आहेस, त्यामुळे आम्ही तुला न्यायाला आलो व तू आयुष्यभर सत आहार, विचार, उच्चार, आचार याचे पालन केलेस. अन्नदान, ज्ञानदान केलेस. तसेच कधी व्यभिचार केला नाहीस. आईवडिलांची सेवा केलीस. अनेक तीर्थयात्रांना भेटी देऊन धर्माचा प्रसार केलास. अनेक पुण्यकर्म केलीस. त्यामुळे तुला विष्णुलोकात ची प्राप्ती झाली. जन्ममृत्यूच्या दुष्ट चक्रातून तू मुक्त झालास. तुला मनातील दुष्टपणा संपून गेला होता, त्यामुळे तुला सर्व काही जमले. पृथ्वीवर ज्या लोकांच्या मनात दुष्टपणा असतो त्यांनी कितीही पुण्य केले तरी ते सर्व वाया जाते. कोणतेही पुण्य करताना सात्विकतेने केले पाहिजे. त्यामुळे मनात पाप भाव असलेली माणसे नरकात यमयातना भोगत खितपीत पडतात. आता तुला अप्सरालोक, इंद्रलोक व सूर्यलोक दाखवतो. शंकर पार्वतीपती हर हर महादेव. काशीखंड सप्तम अध्याय समाप्त. कथासार. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.